नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेयस इंग्लिश स्पीकिंग कोर्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकायचा आहे। कोणता काळ शिकायचा आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स। पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स याला म्हणायचं पूर्ण वर्तमान काळ। पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ। आता तुम्हाला माहित आहे का पूर्ण वर्तमान काळाचं सूत्र काय आहे? पहा, पूर्ण वर्तमान काळाचं सूत्र असं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। पहा, हे झालं सूत्र, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। आता आपल्याला हॅव कोड वापरायचं। जर आपला करता आय, वी, यू, दे च्या सोबत आपल्याला हॅव वापरायचं, आणि करता जर आपला एकवचनी असेल त्याच्यासोबत आपला ही, सी, इट किंवा राम यांच्यासोबत आपल्याला हॅज वापरता येईल। या दोन्ही सोबतही आपल्याला काय करायचंय? क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय। क्रियापदाच्या तिसऱ्याच्या रूपानंतर तो शेवटचा भाग असतो आपला कर्म असतो। हे झालं आपलं पूर्ण वर्तमान काळाचं सूत्र। आता काळाची ओळख आता पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा? की एखादी क्रिया बोलता क्षणी पूर्ण असेल किंवा पूर्ण झालेली असेल तेव्हा आपला हा काळ पूर्ण वर्तमान काळ आपण समजतो। तर पहा, या काळाचे उदाहरण वाक्य बघा, मी पुस्तक वाचलेलं आहे। मी पुस्तक वाचलेलं आहे। वाक्याच्या शेवटी ल आहे। वाक्याच्या शेवटी ल, ला, ले, ली, लो असे शब्द जेव्हा येतात आणि त्यानंतर आहे आलेलं असतं तेव्हा तो काळ पूर्ण वर्तमान काळ झालेला असतो। तर पहा, आता आपले हे वाक्य आपल्याला बनवायचंय। तर मी साठी आपल्याकडे काय शब्द आहे? आय आहे। त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी ल आहे। ल आहे म्हणून आपल्याला काय करायचं? इथं हॅव घ्यायचंय। त्याच्यानंतर वाचलेसाठी शब्द काय आपल्याकडे? रीड आहे। आणि पुस्तकासाठी अ बुक। तर आपलं वाक्य काय झालं? आय हॅव रीड अ बुक, म्हणजे मी पुस्तक वाचलेलं आहे। दुसरं वाक्य पहा, मी गेलेलो आहे किंवा मी जात आलेलो आहे किंवा मी गेलेलो आहे। बघा, मी गेलेलो आहे। तर वाक्य काय होईल आपलं? मी साठी आय, आहे साठी आपल्याला काय घ्यायचंय? हॅव, गेलेलो साठी गॉन। काय झालं आपलं वाक्य? आय हॅव गॉन। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला भरपूर वाक्य या सूत्रावर करता येतील। धन्यवाद।